आजपासून सुरू होणार सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा। देशातील 8,000 शाळांमधील 44 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा। 30 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे परीक्षा विभागाच्या सूचना। काँग्रेसमध्ये अनेक फेरबदल। महासचिव आणि प्रभारींच्या नियुक्तीत अनुभवी नेत्यांची वर्णी। काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी 13 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश प्रभारी बदलले, तर 11 राज्यात नवे प्रभारी। दिल्ली भाजपची बैठक। दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या मंजुरीनंतर भारतात तयारी सुरू। लवकरच एनआयएची टीम औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला जाणार। पुढच्या महिन्यात राणाला भारतात आणलं जाण्याची शक्यता। अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना घेऊन दुसरं विमान पुन्हा मायदेशी येणार। 119 भारतीय नागरिकांपैकी 67 प्रवासी। एकट्या पंजाबमधील अवैध स्थलांतरितांचं विमान अमेरिकेतनं लष्कराचं की भारत सरकारचं अजून स्पष्ट नाही। अमेरिकन लष्करात आता ट्रान्सजेंडर्स भरतीवर बंदी। सरकारी आदेशाची अंमलबजावणी सुरू। अमेरिकन लष्करात तातडीने निर्णय लागू। अमेरिकन सैनिकांना लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास बंदी। बलुचिस्तानमध्ये कोळशाच्या खाणीतील मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट। 11 मजुरांचा मृत्यू, 7 जखमी। दहशतवाद्यांचा भूसुरुंग स्फोटात मजूर ठार। रशिया आणि चीनच्या कंपन्यांबरोबर लिथियमच्या करारावरून बोलिव्हिया सरकार संकटात। लिथियम करारावरून देशभरात विरोधात आंदोलन। बोलिव्हिया आणि चीनमध्ये 1000 दशलक्ष डॉलरचा करार। इस्रायली युद्धनौकांना मुक्त करण्यास हमास तयार। डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंच्या धमकीचा परिणाम। युद्धविरामाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत युद्धकैद्यांना सोडण्यास दिलेला नकार।